ते अनेक जण घेतात, पण या देशातली पहिली कर्जमाफी, या देशातली, राज्यातली नव्हे तर देशातली पहिली कर्जमाफी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी केली. ती 60 कोटी रुपयाची होती 1980 साली. 1980 सालचे 60 कोटी म्हणजे आताचे किती असू शकतात ते आपण पाहू शकतो. ही धनंजयची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होती. विविध कार्यकारी संस्थांच्या मार्फत जे कर्ज मध्यवर्ती बँकांतून आपण घेत होतो त्यातली पहिली कर्जमाफी या देशाने अनुभवली अंतुले साहेबांच्या रूपाने. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी हस्तक्षेप केला होता, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आरबीआयचे चेअरमन असाल, मी राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा आरबीआयच्या गव्हर्नरला अधिकार नाही आणि हे पसंत नसेल तर मी माझा मुख्यमंत्रीपद सोडेल, अशी भूमिका अंतुले साहेबांनी या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी घेतली होती. हे मला आज या ठिकाणी सांगायचं. नंतर आलेल्या संजय गांधी निराधारची योजना असेल, आज आमदार म्हणून सगळेजण काम करतायत, पण मुश्रीफ साहेब आमदारांना प्रतिष्ठा नव्हतीच, म्हणजे विधिमंडळातली प्रतिष्ठा होतीच, परंतु आमदार निवासमध्ये यायचं म्हणजे एक दिवस यायचं दुसऱ्या दिवशी जायचं. आमदारांना कायमची निवासस्थानं दिली गेली, PA दिला गेला, सन्मान दिला गेला. कलेक्टर ऑफिसमध्ये आमदार गेल्यावर कलेक्टरनी उभं राहिलं पाहिजे आणि कलेक्टर ऑफिसमधून आमदार निघून जाताना कलेक्टरनी त्याला खाली गाडीपर्यंत सोडायला गेलं पाहिजे. असा शासकीय जिहाद प्रोटोकॉल बाबा सिद्दीकीजी, हा प्रिव्हिलेज, हा जर काय पहिला प्रथम कोणी केला तो अंतुले साहेबांनी केला. आमदारांचं स्थान लोकशाहीमध्ये बळकट करत असताना महाराष्ट्रामध्ये अशा पैकी योजना त्या कालावधीमध्ये